हॅलो डिअर स्टुडंट्स, आज आपण पुढचा पार्ट डिस्कस करूयात ह्या चॅप्टरमधला, दॅट इज फॉर्मेशन ऑफ के प्लस अँड एफ मायनस फ्रॉम K19 अँड F9. आता ह्याच्या आधी आपण काय बघितलं होतं? NaClची फॉर्मेशन बघितलेली होती. Na प्लस आणि Cl मायनस हे त्याचे जे कॅटायन्स आणि ॲनायन्स कसे तयार होतात हे मी तुम्हाला सांगितलेलं होतं. कॅटायन्स म्हणजे कसले आयन्स? पॉझिटिव्हली चार्ज्ड आयन्स. ते कधी तयार होतात? जेव्हा एखादा ॲटम इलेक्ट्रॉन डोनेट करतो. ॲनायन्स म्हणजे काय? निगेटिव्हली चार्ज्ड आयन्स. ते कधी तयार होतात? जेव्हा एखादा ॲटम इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करतो. हे डोक्यात पहिल्यांदा ठेवायचं. आता इथे के प्लस आहे, कॅटायन म्हणजे पॉझिटिव्हली चार्ज्ड आयन. जसं आत्ता सांगितलं, के प्लस हा कॅटायन आहे. इट मीन्स इथं काय केलेलं असणार आहे? ह्या केनं इलेक्ट्रॉन डोनेट केलेले असणार आहे आणि एफनं इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट केलेले असणार आहे. तुम्हाला एक सांगू, याच्यावरून आपल्याला त्या पर्टिक्युलर ॲटमनं किती इलेक्ट्रॉन डोनेट किंवा ॲक्सेप्ट केले हे पण सांगता येतं. कसं सांगता येतं? तर इथं बघायचं, किती पॉझिटिव्ह लिहिलं आहे, किती प्लस लिहिलं आहे, एक लिहिलं आहे की नाही. इट मीन्स त्यानं एक इलेक्ट्रॉन दिलं आहे. जर एखादा ॲटम 2 इलेक्ट्रॉन्स डोनेट करत असेल तर त्याच्यावरती प्लस प्लस असं लिहिलं जातं. जसं मॅग्नेशियमच्या बाबतीत मॅग्नेशियम 2 इलेक्ट्रॉन डोनेट करतो. सो मॅग्नेशियमचं कॅटायन लिहिताना आपण Mg प्लस प्लस असं लिहितो. जो इलेक्ट्रॉन्स एखादा ॲटम जेव्हा 2 इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करतो तेव्हा त्याला आपण मायनस मायनस असं लिहितो. SO4 आहे त्याचा जो, त्याला आपण SO4 मायनस मायनस असं लिहितो. आलं लक्षात? म्हणजेच इथं ह्या प्लस किंवा मायनस किती लिहिलं आहे त्याच्यावरून तो ॲटम किती इलेक्ट्रॉन डोनेट किंवा ॲक्सेप्ट करतो हे आपल्याला सांगता येतं. मग तसं आता इथे आपल्याला के आणि एफ फ्लोरीन ह्यांच्यापासून के प्लस आणि एफ मायनस कसं तयार होतं हे दाखवायचं. एक्झाममध्ये तुम्हाला डायग्रॅमॅटिकली विचारलं जातं. न्यूमरिकल आणि डायग्रॅमॅटिक असं 2 विचारलं आहे तुम्हाला. मग ह्याचं एक्सप्लेनेशन कसं लिहिणार? अलॉंग विथ एक्सप्लेनेशन, डायग्राम सगळंच कसं मी तुम्हाला आज व्यवस्थित सांगते. आता ह्याच्यात तुम्हाला पहिल्यांदा दिले 2 ॲटम्स, के दिला आहे. आता हा 19 हा काय आहे? त्याचा ॲटॉमिक नंबर आहे, हे लक्षात ठेवा. तुम्हाला टेक्स्टबुकमध्ये इथं लिहिलं आहे, इथं पण लिहिलं तरीसुद्धा चालतं. सो दिस K19 मीन्स त्या पोटॅशियमचा ॲटॉमिक नंबर आहे 19 आणि F9 मीन्स फ्लोरीनचा ॲटॉमिक नंबर आहे 9. मग पहिल्यांदा यांचे स्ट्रक्चर्स तयार करण्याच्या आधी आपल्याला काय करायचं आहे? त्यांचे ॲटॉमिक नंबर्सवरून त्यांचं कॉन्फिगरेशन पहिल्यांदा शोधून काढायचं. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, शेल वाईज इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. मग पहिल्यांदा आपण बघू पोटॅशियम. पोटॅशियमचा नंबर आहे 19. सो त्याचं कॉन्फिगरेशन काय होईल रे? पहिल्या म्हणजे KLMN ह्या ज्या शेल्स आहेत त्यापैकी बघा. आता 19 पैकी पहिल्या शेलची मॅक्सिमम इलेक्ट्रॉन होल्डिंग कपॅसिटी किती आहे? 2, 8, 18 आणि 32 अशी ह्या सगळ्या सेलची मॅक्सिमम इलेक्ट्रॉन होल्डिंग कपॅसिटी आहे. म्हणजेच एवढ्या सेल्समध्ये, ह्या शेल्समध्ये एवढे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स फक्त ॲकोमोडेट होऊ शकतात, त्याच्यापेक्षा जास्त नाही. मग आता आपण ह्या 19 इलेक्ट्रॉन्सना ह्या शेलमध्ये डिस्ट्रीब्यूट करूयात. पहिल्या शेलमध्ये मॅक्सिमम 2 इलेक्ट्रॉन मावणार. सो मी इथं 2 लिहिलं. आता उरले किती? 17 उरले. त्या 17तले 8 इथं येणार. टोटल किती झाले? 10 झाले. 19 मधले 10 गेले. आता उरले किती? 9 उरले. मग तुम्ही म्हणाल ह्याच्यामध्ये तर 18 आहे इलेक्ट्रॉन होल्डिंग कपॅसिटी, मग चला इथं 9 लिहूयात. असं होईल का रे? तर नाही. ह्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 289 असं लिहायचं नाही. का लिहायचं नाही सांगते. ॲक्च्युली हे तुम्हाला 10th मध्ये आहे, पण थोडंसं तुम्हाला समजेल अशा भाषेत एक्सप्लेनेशन देते. हे जेव्हा इलेक्ट्रॉन्स आउटर शेलचं तुमच्या न्यूक्लियसपासूनचं डिस्टन्स जसं जसं वाढत जातं की नाही, तसं तसं ह्या प्रोटॉन आणि ह्या शेलमधले इलेक्ट्रॉन ह्यांच्यामधला फोर्स ऑफ अट्रॅक्शन वीक होत जातो. आणि मग ते इलेक्ट्रॉन काय करतात? इथून म्हणजे इथं समजा ह्या शेलमध्ये आहेत तर ही एक शेल सोडून पुढच्या शेलमध्ये जम्प करतात. तुम्हाला कसं भरपूर जेवलं की भरपूर एनर्जी येते आणि मग आपण एकदम ॲक्टिव्ह होतो की नाही, तसं या शेलपासून जसं जसं न्यूक्लियसपासून जसं जसं शेल्स दूर दूर जात जातील तसं तसं त्यांच्यामधल्या इलेक्ट्रॉनची एनर्जी लेवल ही वाढत जाते. सो के शेलमध्ये आपण हे पण शिकलो ॲटमच्या चॅप्टरमध्ये. के शेलमध्ये जे इलेक्ट्रॉन्स आहेत त्यांच्यापेक्षा जास्त एनर्जी लेवल ह्या शेलमध्ये, त्याच्यापेक्षा जास्त एनर्जी लेवल ह्या शेलमध्ये, अँड सो ऑन.
म्हणून आता बघा, मग इथं जेव्हा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन सांगायची वेळ येते तर तिथे ह्याच्यात 2, 8 आणि एम शेलमध्ये पण 8च इलेक्ट्रॉन्स असतील आणि उरलेला जो 1 आहे तो ह्या एन शेलमध्ये येईल. सो दिस इज द इलेक्ट्रॉनिक डिस्ट्रीब्युशन किंवा कॉन्फिगरेशन ऑफ पोटॅशियम ॲटम 2881. हां, आता तसंच फ्लोरीनचं बघूयात. ॲटॉमिक नंबर 9 आहे. शेल वाईज डिस्ट्रीब्युशन कसं करूयात, 2, आता उरले किती 7, मग ह्याच्यामध्ये किती येतील 7 इथं येतील, बरोबर. 2, 7 हे फ्लोरीनचं कॉन्फिगरेशन झालं. सो पहिल्यांदा आपण ॲटॉमिक नंबर्सवरून कॉन्फिगरेशन मांडून घेतले. तुम्हाला हे नाही लिहायचं आहे एक्झामला, तुम्ही डायरेक्टली फक्त हे लिहायचं. मग लिहिताना कसं लिहिणार, तर यू विल राईट की ॲज द ॲटॉमिक नंबर ऑफ potassium is 19, its electronic configuration will be 2881 and the atomic number of fluorine is 9, hence its electronic configuration will be 27. ठीक आहे. मग आता काय सांगणार पुढं, तर in order to complete the octet state this पोटॅशियम काय करणार, आता समजा ह्याच्यातला हा 1 इलेक्ट्रॉन इथला गेला, तर आता काय होईल, ह्याच्या आउटर शेल एम होणार आणि त्याच्या एम दॅट इज आउटर शेलमध्ये 8 इलेक्ट्रॉन्स आहेत. सो हा स्टेबल होणार. फ्लोरीनला काय हवं आहे, ह्याला अजून 1 इलेक्ट्रॉन हवा आहे. सो त्याला जेव्हा 1 इलेक्ट्रॉन मिळेल तर त्याचंसुद्धा ऑक्टेट कंप्लीट होणार, स्टेबल ऑक्टेट स्टेट. मग आता ह्या प्रोसेससाठी हे दोघं काय करतात बघा. हां, याच्यामध्ये हा जो पोटॅशियम आहे तो या फ्लोरीनला 1 इलेक्ट्रॉन डोनेट करणार आहे. मग आता हे डायग्रॅमॅटिक कसं दाखवायचं बघा. सगळ्यात आधी दाखवायचा पोटॅशियमचा ॲटम जो आहे त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन डायग्रॅमॅटिक. मग पहिली शेल, सगळ्यात आधी त्याचं न्यूक्लियस, न्यूक्लियसमध्ये प्रोटॉन न्यूट्रॉन. मग पहिली शेल तुम्हाला बघा डायग्रॅम मी कशी काढायला शिकवली आहे. इकडून अर्धा गोल, इकडून अर्धा गोल, आपोआप छान गोल व्यवस्थित येतं, पटकन होतं, छान दिसतं. असं 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 गिरवत बसायचं नाही. फर्स्ट शेल, एकूण 4 शेल्स आहेत. ही पहिली शेल, ही दुसरी शेल. मी हे पूर्ण काढत बसत नाही, जरा वेळ जाईल म्हणून, आपल्याला वेळेचं पण बंधन आहे ना, तर तुम्ही मात्र असं पूर्ण काढा. चला काढूया. हे त्याचे 4 शेल झाल्या. पहिल्या शेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन्स, दुसऱ्या शेलमध्ये 8. आता हे 8 कसे दाखवतो आपण, तर असे जोडी जोडीनं दाखवायचे, दिसायला छान दिसतं, काउंट करायला सोपं जातं. तिसऱ्या शेलमध्ये पण 8 इलेक्ट्रॉन्स असे ह्याच्या समोरच दाखवूयात. ॲक्च्युली हे असे जोडी जोडीनं नसतात, हां, ते कसे रँडमली मूव्ह होत असतात, पण ते मोजायला सोपं जातं आणि छान दिसतं की नाही, म्हणून आपण असं लिहितो. आणि आउटर शेलमध्ये 1 इलेक्ट्रॉन तो मी इथं दाखवला. हा कोण आहे, पोटॅशियम ॲटम आहे. आणि त्याचं कॉन्फिगरेशन 2881 आहे. आता इकडे फ्लोरीन ॲटम असाच दाखवायचा. 2च शेल आहेत त्याच्याकडं. हा सेंटर, प्रोटॉन न्यूट्रॉन, ही आउटर पहिली शेल आणि ही दुसरी शेल. पहिल्या शेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन, दुसऱ्या शेलमध्ये 7 इलेक्ट्रॉन्स. हा फ्लोरीन ॲटम आहे की ज्याचं कॉन्फिगरेशन आहे 2 आणि 7. आता जेव्हा ह्यांच्यापासून कॅटायन आणि ॲनायन तयार होतील, दॅट इज पॉझिटिव्ह आयन आणि निगेटिव्ह आयन, तेव्हा कसं लिहिणार आपण. आता पोटॅशियमचं काय होईल, हा 1 इलेक्ट्रॉन दिल्यामुळं आता ह्याच्याकडे कॅटायन फॉर्म होताना 3च शेल्स दाखवायच्या, 4 नाही. सो ही माझी पहिली शेल, म्हणजे पहिल्यांदा मी प्रोटॉन न्यूट्रॉन दाखवले न्यूक्लियसमधले. मग पहिली शेल, दुसरी शेल आणि तिसरी शेल. आणि मग पहिल्या शेलमध्ये 2, परत नेहमीसारखे असे पोकळ पोकळ दाखवले तरी चालतील, हां, भरीव दाखवले तरी चालतील. आणि तिसऱ्या शेलमध्ये पण 8 इलेक्ट्रॉन्स. आता हा कोण झाला आपला, मी लास्ट टाइम शिकवलं तुम्हाला की कॅटायन कसं, ॲनायन कसं मोजायचं, कसं काउंट करायचं. ॲटम असताना किती इलेक्ट्रॉन्स,
आयन फॉर्म होताना किती इलेक्ट्रॉन्स, हे सगळं मी तुम्हाला गेल्या व्हिडिओमध्ये डिटेल एक्सप्लेन केलेलं आहे. मग आता हा कोण झाला तर आपला पोटॅशियमचा आयन, दॅट इज कॅटायन. आणि मग ह्याचं कॉन्फिगरेशन काय असणार 288. ह्याच्याकडे टोटल इलेक्ट्रॉन्स किती असतील आता, ह्याच्याकडे 19 होते, आता ह्याच्याकडे फक्त 18 इलेक्ट्रॉन्स असतील, एक इलेक्ट्रॉन लेस होणार. सो द इलेक्ट्रॉन्स, टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट इन पोटॅशियमचं आयन विल बी 18 आणि पोटॅशियमच्या ॲटममध्ये 19. सिमिलरली फ्लोरीनचा जो ॲटम आहे त्याच्यामध्ये आता टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स कसे दाखवणार बघा. पहिल्यांदा सेंटर, प्रोटॉन, न्यूट्रॉन्स, पहिली शेल, दुसरी शेल. पहिल्या शेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन्स, दुसऱ्या शेलमध्ये जे 7 इलेक्ट्रॉन्स होते आता त्याच्याऐवजी 8 आले. मी काय करते, ह्याला वेगळा दाखवते थोडा, आणि हा पण आहे की नाही हा वेगळा दाखवते, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की हा जो इलेक्ट्रॉन आहे तो आता कोणाकडे गेला आहे, फ्लोरीनकडे गेला आहे. सो त्याचं एक इलेक्ट्रॉन त्यांना ॲक्सेप्ट केला की नाही, म्हणून 1 मायनस, 2 केले असेल तर मायनस मायनस, 3 केले असेल तर मायनस मायनस मायनस, या पद्धतीनं आपण लिहिणार. आता ह्याच्याकडे किती इलेक्ट्रॉन झाले रे, हे टोटल किती आहेत, इथं 9 आहेत, आता ह्याच्याकडे इलेक्ट्रॉन झाले 10. सो 2 आणि 8 हे त्याचं कॉन्फिगरेशन झालं. दोघांच्याही आउटर शेलमध्ये आता 8 इलेक्ट्रॉन्स आले, दोघं स्टेबल झाले. हे आपण पोटॅशियम फ्लोराईड म्हणजे के प्लस एफ मायनस कसं तयार झालं डायग्रॅमॅटिकली दाखवायला सांगितलं की असं दाखवायचं. आणि हे न्यूमरिकली, हे जे नंबर्समध्ये, आणि एक पहिले सुरुवातीला 2 लाईन्समध्ये त्याचं एक्सप्लेनेशन द्यायचं की मी मगाशी जसं सांगितलं पोटॅशियम हॅज ॲटॉमिक नंबर दिस मच, त्याचं कॉन्फिगरेशन दिस मच, इट डोनेट्स 1 इलेक्ट्रॉन, आणि मग त्याचं पोटॅशियम कॅटायन तयार झालं. ह्याच्या नोट्स मी तुम्हाला आपल्या वेबसाईटवरती देणारच आहे, डोंट वरी अबाउट दॅट. चॅप्टर संपला की पूर्ण चॅप्टरच्या नोट्स आणि त्याचे क्वेश्चन आन्सर सगळं तुम्हाला डिटेल छानपैकी आपल्या वेबसाईटवरती देणार आहे. आता पुढचा जो फॉर्मेशन आहे ते बघूया. आता पुढचा जो आहे दॅट इज Ca++ आणि O-, 2+ म्हणजे प्लस मायनस मायनस, असं हे दोन्ही पद्धतीनं आपण Ca असं पण लिहू शकतो किंवा असं, दोन्हीपैकी कुठलीही मेथडनं लिहिलं तरी योग्य आहे. फ्रॉम Ca20 हा त्याचा ॲटॉमिक नंबर, O8 हा त्याचा ॲटॉमिक नंबर. आत्ता जसं सांगितलं त्या सेम पद्धतीने दाखवायचं म्हणून मी हे खालचं डिलीट केलं नाही, पुसलं नाही, ह्याच्यातच मी थोडंसं मॉडिफाय करून दाखवते. आता बघा याच्यात कॅल्शियम पहिल्यांदा घेऊयात. कॅल्शियमचा ॲटॉमिक नंबर किती आहे 20. सो त्याचं कॉन्फिगरेशन किती होईल 2A आणि 2. आणि ऑक्सिजनचा ॲटॉमिक नंबर आहे 8. सो त्याचं कॉन्फिगरेशन होईल 2, 6. पहिल्यांदा कधी पण कॉन्फिगरेशन बघून घ्यायचं ॲटॉमिक नंबरवरून. तुमची पहिली स्टेप काय असेल, शेल वाईज डिस्ट्रीब्युशन, दॅट इज इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपल्याला बघायचं आहे, आणि मग पुढचं सगळं मग लिहायचं. कॅल्शियम हॅज ॲटॉमिक नंबर 20. सो इट इज हॅविंग इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2882. इट विल डोनेट 2 इलेक्ट्रॉन टू ऑक्सिजन किंवा ऑक्सिजन म्हणा, 2 ऑक्सिजन, अँड दस इट विल फॉर्म Ca++. Oxygen has 8 electrons, so it is having electronic configuration 6. It will accept 2 electrons from calcium and it will form O-. असं 1-2 वाक्यांच्या मध्ये सुरुवातीला लिहायचं, मग असे सर्कल्समध्ये त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन दाखवायचं, आणि मग खाली जसं मगाशी आपण लिहिलेलं होतं कॅल्शियम. आता हा कॅल्शियम आहे, त्याच्याकडे किती 2882 आहेत, हे 288 आणि हे 2 इलेक्ट्रॉन्स मी दाखवते इथे. आउटर शेलमध्ये हा कॅल्शियम ॲटम झाला की ज्याचं कॉन्फिगरेशन आहे 2882. दुसरा ऑक्सिजन ॲटम आहे, ऑक्सिजनमध्ये 2 आणि 6 आहेत, 1 2 3 4 5 6. सो इट इज हॅविंग 6 इलेक्ट्रॉन्स. कॉन्फिगरेशन 2, 6. आता काय होणार, हे जे 2 इलेक्ट्रॉन्स आहेत हे मी वेगळे दाखवलेत ना बोल्ड ह्यानं, तर ते 2 इलेक्ट्रॉन्स तो काय करणार ह्या ऑक्सिजनला देणार.
सो मग ह्याची ही आउटर शेल निघून जाईल, त्याच्याकडे आता 4 ऐवजी 3च शेल्स राहतील आणि मग हा कोण बनेल Ca++, दॅट इज कॅटायन, पॉझिटिव्हली चार्ज्ड आयन. आणि ऑक्सिजननं हे 2 इलेक्ट्रॉन्स ॲक्सेप्ट केलेत, सो इट विल फॉर्म O-, दॅट इज 2-8 त्याचं कॉन्फिगरेशन होईल. ह्याचं पण 2-8-8 झालं, 2-8 झालं. सो दस ह्या CaO पासून म्हणजे Ca आणि O पासून Ca+2 म्हणजे प्लस आणि O-, हे कसे तयार झाले कळालं. हे तुम्हाला एक्झामसाठी इम्पॉर्टंट आहे. अशा पद्धतीनं तुम्हाला रिप्रेझेंट करायचं आहे. सुरुवातीला वर्ड्समध्ये सांगायचं, खाली डायग्रॅम आणि मग हे खाली असं. मग तुम्हाला ह्याच्यात 5 मार्कांचं आउट ऑफ मार्क्स तुम्हाला ह्याच्यात मिळणार. आलं लक्षात? कसं वाटलं मला नक्की एक्सप्लेनेशन सांगा कसं वाटलं ते. पुढच्या लेक्चरमध्ये आपण कोव्हॅलंट बॉन्ड कसे फॉर्म होतात तो पार्ट बघूयात. टिल देन गुड बाय अँड थँक्यू.